नमस्कार. आज आपण अशा गावात प्रवेश करत आहोत जिथे वेळ थांबलेली वाटते. डहाणू पालघर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव, जणू समुद्राच्या लाटांसारखे शांत आणि गतिमान. हिरवी शेते, नारळाच्या झाडांच्या सावल्या आणि दमदार मातीचा सुगंध. येथे प्रत्येक श्वास सांस्कृतिक वारसा सांगतो. मी आणि माझे मित्र डहाणूला भेट देण्यास निघालो आणि तेथे आम्हाला मिळाले केवळ दृश्य नाही तर जिवंत कथा. महालक्ष्मी मंदिराची भव्यता, स्थानिकांच्या हासाने बहरलेलं आणि त्यांच्या जीवनशैलीतील साधेपणा, ही सर्व कथा आज आपल्या समोर उलगडणार आहे. चला या सांस्कृतिक यात्रेला सुरुवात करू. आमची पहिली थांबण्याची जागा होती श्री महालक्ष्मी मंदिर. हे मंदिर डहाणूचे हृदय आहे. जणू गावच्या सांस्कृतिक धमन्या येथे एकत्र येतात. प्राचीन काळापासून उभे असलेले हे मंदिर त्याच्या नक्षीकृत दगडांमधून इतिहास सांगते. आम्ही मंदिरात शिरलो तेव्हा आरतीची घंटा वाजत होती. महालक्ष्मी देवीची मूर्ती सोन्याच्या अलंकारांनी सजली होती. मंदिरात शूटिंग करण्यास परवानगी नसल्याने आतला गाभारा टिपता नाही आला, पण ते तेज अजून डोळ्यासमोर आहे. येथे येणारे भक्त फक्त प्रार्थना करत नाही तर गावच्या एकतेत सहभागी होतात. आम्ही या मंदिराच्या पुजाऱ्यांशीही संवाद साधला आणि त्यांच्याकडून तिथल्या इतिहासाबद्दल आणखीन जाणून घेतलं. नमस्कार. आज आपण आलो आहोत डहाणू रोडच्या महालक्ष्मी मंदिरमध्ये आणि आपल्या सोबत आहे प्रकाश साथी. तर चला आपण त्यांच्या सोबतच संवाद साधू आणि त्यांच्याकडनं त्यांचा अनुभव जाणू. नमस्कार. नमस्कार. तर प्रकाश काका, तुम्ही या मंदिरामध्ये किती वर्ष येताय गेली? आम्ही या मंदिरामध्ये तसं बघायला गेला तर हे मंदिराची जेव्हापासून स्थापना झाली तेव्हापासून आम्ही या मंदिरामध्ये कार्यरत आहोत. किती वर्ष झाली या मंदिराला इथे? हे मंदिर पेशवेकालीन आहे. अच्छा. जे कोल्हापूरची महालक्ष्मी आई ती सुरतच्या दिशेने जायला निघाली असताना इथंच बाजूच्या त्या टायमाला एकदम घनदाट जंगल होतं. त्या जंगलातून ती आई सुरतच्या दिशेने जात असताना मध्येच तिला भीमराजाशी गाठ झाली जंगलामध्ये. मग भीमराजाशी गाठ झाल्याबरोबर ते आईचे एकदम मोहक रूप बघून भीमराजा महालक्ष्मी आईवर मोहित झाला. मोहित झाल्यामुळे भीमराजाने आईशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला का तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. अच्छा. मग आईने त्याचा प्रस्ताव मान्य केला. चालेल, मी तुझ्याशी लग्न करेन, पण माझी एक अट आहे, ती तुला पूर्ण करावी लागेल. मग आईने तिला सांगितलं भीमाला का या आपल्या इथलं मुसल्या डोंगर आहे, या डोंगराच्या बाजूने सूर्या नदी जाते. या सूर्या नदीवर तो बांध घातलास आणि त्या सूर्या नदीचं पाणी या डोंगराच्या पायथ्यापासून जर घालवलं तर मी तुझ्याशी लग्न करेन. पण हे पाणी घालवायला तुला एका रात्रीत बांध घालवायला लागेल. पहाट होण्याच्या अगोदर बांध पूर्ण झाला पाहिजे आणि पाणी या डोंगराच्या पायथ्यापासून गेलं पाहिजे, असा आईने प्रस्ताव त्याला सांगितला. मग त्याप्रमाणे भीमराजाने लगेच बांध बांधायला सुरुवात केली. जवळजवळ पहाट व्हायच्या अगोदर बांध पूर्ण होत आला. मग आईने एक आता काय करायचं, मग आईने कोंबड्याचं रूप धारण केलं आणि कोंबड्याचा आवाज दिला. कोंबड्याचा आवाज दिल्याबरोबर भीमाला वाटलं का आता पहाट झाली, एका रात्रीत माझं काम पूर्ण होणं अशक्य आहे आता. मग तो कोंबड्याचा आवाज दिल्याबरोबर त्या आवाज घेऊन भीमाने बांध बांधायचं सोडून दिलं आणि तो बांध पूर्णच राहिला. आणि मग लग्नही नाही. मग तो प्रस्ताव फेल झाला. मग त्याचा बांध पूर्ण झाला नाही, मग ते फेल झाला. आजही तो सूर्या नदीवर भीमबांध भाविकांना दर्शनासाठी बघण्यासाठी आजही आजही तसाच आहे, अर्धवट आहे. आता हे महालक्ष्मी आईचं मंदिर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आहे. मग या महामार्गावर असल्या कारणाने मुंबई, गुजरात, राजस्थान या साईडचे बरेच भाविक इथं दर्शनाला येत असतात. ते दर्शनाला इकडे आले का इथं दर्शन घेऊन ते भीमबांध पण बघायला जातात. ज्यांना ती स्टोरी माहीत आहे ते भीमबांध बघायला जातात. आणि हे सगळं ते बांध बांधायला सांगितलं ना, त्या टायमात
डोंगराला ते काम पूर्ण करतो की काय, हे सगळं दृश्य आई महालक्ष्मी समोरच्या मुसल्या डोंगरावर बसून हे सगळं दृश्य बघत होती. हे सगळं दृश्य बघत असताना ती आई तिथं डोंगरावर पण आईचं एक मंदिर आहे. तिथं नंतर एक बाई हमेशा तिकडे जंगलातला लाकडं वगैरे जात असताना आईचं दर्शन तिला झालं. त्या बाईला आईचं दर्शन झालं तेव्हापासून ती आईच्या दर्शनासाठी तिची सेवा चाकरी करायलासाठी ती बाई कायम जात होती. पण मध्येच ते गरोदरपणात असताना तर त्याला वरती जाता नाही आलं म्हणून ते खालती पायऱ्या म्हणजे खालती आले मग त्याला पायऱ्या जवळ खालती एक दर्शन भेटत आहे. म्हणजे मूळ देऊळ हे वरती डोंगरावरती आहे. हा, मूळ देऊळ डोंगरावर आहे. म्हणजे किती साली वगैरे बांधकाम झालंय या मंदिराचं? मंदिराचं बांधकाम पूर्वी हे मंदिर लाकडी होतं. सुरुवातीला लाकडाचं मंदिर होतं. त्याच्यानंतर ते मोडकळीस आल्यानंतर मग ते काही जीर्णोद्धार कमिटीने ते चांगलं बनवलं. आता बऱ्यापैकी नूतनीकरण झालेलं आहे या परिसराचं आणि सगळ्याच भागाचं. आणि या मंदिराची जत्रा वगैरे केव्हा कोणत्या काळामध्ये असते? जत्रा एप्रिल महिन्यामध्ये हनुमान जयंती पहिला दिवस असतो आणि खूप चैत्र पौर्णिमा ते अमावस्या असे या 15 दिवसात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गडावर ध्वज चढवला जातो रात्री 12 वाजता. तर हा ध्वज जव्हारचा राजा मुकणे घराणा त्यांच्याकडून येतो. तो त्यांच्या मानाचा ध्वज असतो. जव्हारच्या राजाकडून येतो. तो इथं मंदिरात आमच्याकडे पुजाऱ्याकडे दिला जातो. आणि तो ध्वज चैत्र पौर्णिमेच्या रात्री 11 वाजता मंदिर बंद असते आंतरिक पूजेकरिता. आणि आंतरिक पूजा झाल्यानंतर बरोबर ठीक 12 वाजता हा ध्वज आईच्या डोंगरावर चढवायला तो नेला जातो. हे चढवणारे कोण मानकरी आहे? डोंगरावर ध्वज चढवणारा हा वाघाडीचा मोरेश्वर सातवी म्हणून पुजारी आहे. वर्षानुवर्ष त्यांचंच घराणं. त्याला झेंडा लावायचा मानच आहे आणि दरवर्षी तोच लावतो. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोण लावत नाही. तोच झेंडा लावायला लागतो. ते तुम्हाला सांगितले हनुमान जयंती यात्रा एक खूप मोठी या ठिकाणी असते. लाखो गर्दी असते. तर तेव्हा आमचा धंदा असतो. आणि आता नवरात्री असते. आजूबाजूचा परिसर पूर्ण भरलेला असतो. गाड्या पार्किंग करायला जागा राहत नाही एवढी पब्लिक असते त्या टायमाला. आणि इथं येणारी पब्लिक ही सगळी श्रद्धाळू असते. प्रत्येकाची मनोकामना असते का माझं काम नवस पूर्ण करायला. प्रत्येकाचं काम हळलेलं असतं. त्याने आईला सांगता घातलेलं असते का माझं काम पूर्ण झालं पाहिजे. एखाद्या बाईला अपत्य नसेल ती सांगून जाते का मला अपत्य प्राप्ती व्हावी. त्यांना अपत्य प्राप्ती होते. कोणाकोणाची लहान मोठी कामं अडलेली असतात ते सगळे पूर्ण होतात. त्यानुसार प्रत्येकाला अनुभव येतो. त्यानुसार ज्यांचं काम पूर्ण होतं ती माणसं प्रत्येक यात्रेला येतात किंवा प्रत्येक उत्सवाच्या टायमाला दर्शनाला इथे येत असतात. असं तर मी आता झाली मला इथे 17-18 वर्ष मी दुकान चालवलेलं आहे. अजूनपर्यंत मी असं काही चुकीचं बघितलेलं नाही. मंदिराच्या परिसरात वारली चित्रकला दिसली. ही चित्रे केवळ कलाकृती नाहीत तर त्यांच्या इतिहासाची, देवतांची आणि नृत्यांची कथा सांगणारी. महालक्ष्मी मंदिराकडून बाहेर पडताना आम्हाला वाटले जणू आम्ही धनिक झालो. ना सोन्याने तर श्रद्धेने आणि संस्कृतीने. हे गाव वारली आणि कोकणातील पारंपरिक संस्कृतीचे संगमस्थान आहे. येथे लोक मुख्यतः वारली जमातीचे निसर्गाशी एकरूप झालेले आहेत. त्यांची घरे सोपी मातीची, नारळाच्या पानांनी झाकलेली, जणू निसर्गाचीच उपहार आहे. आम्ही गावात शिरलो तेव्हा सकाळची ताजगी होती. मुले शाळेकडे निघाली होती. स्त्रिया स्वयंपाकघरात धान्यांची चाळवण करत होती आणि पुरुष नारळाच्या बागात. मंदिरानंतर आम्ही गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी निघालो. अनेक नकार पचवून एका घरात आम्हाला आमंत्रण मिळाले खरे. तेथे आम्ही बसलो. पण कॅमेरा समोर येण्यास मात्र त्यांचा साफ नकार होता. त्यांच्यासोबत ते काही काळ घालवून आम्हाला त्यांचं राहणीमान आणखी समजून घेता आलं. त्यांची वेशभूषा साधी चोळी, खाली अर्ध गुडघ्या एवढं नऊवार, त्यावर गुंडाळलेलं कापड आणि केसात रोवलेली रानफुले. मी जवळजवळ 20 वर्ष डहाणूमध्ये राहते.
पण राहण्यासाठी मला तरी डहाणू खूप योग्य वाटतंय. नैसर्गिकदृष्ट्या हवा शुद्ध आहे, शिवाय ट्रॅफिक नाही आहे, शांतता आहे. आणि जी मुंबईमध्ये जी गर्दी आहे किंवा धावपळ आहे त्यांची, त्या बाबतीत डहाणूमध्ये तसं नाही आहे. शांतता आहे आणि छान आहे, राहणं व्यवस्थित आहे एकदम. सर्वात मोठ्या प्रमाणात चिकूचं उत्पन्न घेतलं जातं आणि चिकूचे पदार्थ, सर्व प्रकारचे पदार्थ पण आहे. चिकूचं लोणचं, चिकूचे वेफर्स, अजून बरेच काय काय आहेत. तर चिकू जास्त प्रमाणात डहाणूमध्ये. मग सगळीकडे इथून एक्सपोर्ट केला जातो दिल्लीपर्यंत किंवा बाहेर देशात पण होतं सगळं. आम्हाला मिळालेला हा अनुभव फक्त अनुभव नसून ही एक शिकवण आहे. हे गाव शिकवते की साधेपणा हेच खरे धन. महालक्ष्मी मंदिराची श्रद्धा, स्थानिकांच्या हास्याची ऊब आणि त्यांच्या जीवनशैलीतील संतुलन, हे सगळं डहाणूला अनन्य बनवतात. आजच्या वेगवान जगात डहाणू जणू एक शांत द्वीप आहे, जिथे संस्कृती जिवंत आहे. आपणही या यात्रेत सामील व्हा आणि शिका. जीवन हे फक्त जगणे नव्हे, अनुभवणे आहे. धन्यवाद.